आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. मुलाच्या स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशनसाठी सकाळपासून आमची लगबग सुरू होती. प्रोजेक्टची तयारी, घरची धावपळ आणि शेवटी सगळं पूर्ण झाल्यावर केलेला आमचा नाश्ता. रात्रीचंच मिसळपाव गरम करून खाल्लं होतं आम्ही. सगळं खूप खास होतं. स्कूलमध्ये पाऊल टाकताच मन भरून आलं. हीच ती शाळा जिथे अनेक वर्ष काम केलं होतं. जुन्या आठवणी, ओळखीचे शिक्षक, मैत्रिणी आणि तोच आपुलकीचा माहोल सगळं पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. मैत्रिणींना भेटताना मनात वेगळाच आनंद दाटून येत होता. लवला पाहण्याची, त्याला भेटण्याची, त्याच्या स्टॉलवर जाण्याची माझी खूप आतुरता होती. सगळीकडे पाहत असताना सगळ्यात जास्त गर्दी आम्हाला दिसली ती आमच्या लवच्या स्टॉलवरच. जितकं अभिमान आणि कौतुक मला लवचं वाटत होतं, तितकंच अभिमान आणि कौतुक त्याच्या टीचरला सुद्धा त्याचं वाटत होतं. आता ही टीचर त्याची फक्त टीचरच नाही, तर माझी मैत्रीण म्हणजे त्याची मावशी सुद्धा होती. त्याच्यामुळे स्पेशल कौतुक आणि हे तर मिळणारच आहे. त्याचबरोबर पुढे मला दीपिका टीचर सुद्धा भेटली. आता ही आणि मी आम्ही दोघी एकत्रच कामाला लागलो होतो. मुलांनी बाहेर केलेले सुंदर सुंदर प्रोजेक्ट्सने मन जिंकलं. प्रत्येक स्टॉलवर त्यांची मेहनत आणि कल्पकता दिसत होती. गर्दीतून शेवटी लवला भेटलो आणि त्याचं एक्झिबिशन झाल्यावर आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर मैत्रिणीच्या एका स्टॉलवरनं लवसाठी हॉटडॉग घेतला. प्रचंड भूक लागलेली होती त्याला आणि मी तिथे थंडगार असा मठ्ठा घेतला. बाहेरचा फनफेअर, स्टॉल, हॉटडॉग, गप्पा आणि खास मैत्रिणी म्हणजेच अक्षदा टीचर आणि हर्षल सरांची भेट. सगळ्यांमुळे दिवस आणखीन रंगतदार झाला. शिक्षक म्हणून त्यांचे टॅलेंट आणि मैत्रीण म्हणून त्यांची साथ हे खरंच प्रेरणादायी आहे. अक्षदा टीचर ह्या घरगुती आयुर्वेदिक कॉस्मेटिक्सचा सुद्धा बिझनेस चालवतात. त्याचबरोबर हर्षल सर इथे केक शॉपमध्ये जरी बसलेले असले, तरी ते म्युझिक अप्रतिम आहे त्यांचं म्युझिक. ते म्युझिक टीचर म्हणून खूपच टॅलेंटेड आहेत. आजचा दिवस फक्त एक्झिबिशनचा नव्हता, तो होता आठवणी, अभिमान, मैत्री आणि आनंदाचा सुंदर असा संगम. तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा. चला तर मग, बाय.